समाचार अब तक, सत्य का साहस। नागपुर महानगर पालिका की आगामी चुनावी जंग का बिगुल बज चुका है और सभी राजनीतिक दल मोर्चेबंदी में जुट गए हैं। इसी बीच राष्ट्रवादी कांग्रेस शरद चंद्र पवार गठ नागपुर में पूरी तरह एक्शन मोड में नजर आ रहा है। शहर के 151 वार्डों के लिए चुनाव लड़ने हेतु जबरदस्त उत्साह देखने को मिल रहा है। खास बात यह है कि इन 151 सीटों के लिए कुल 218 इच्छुक उम्मीदवारों ने आवेदन किए हैं। आज से इन उम्मीदवारों के इंटरव्यू की शुरुआत हो चुकी है। पार्टी का लक्ष्य मनपा पर झंडा फहराना है। इंटरव्यू के दौरान रणनीति भी साफ की गई कि शरद पवार गठ महाविकास आघाड़ी के साथ मिलकर चुनाव लड़ेगा। इस प्रक्रिया में वरिष्ठ नेता अनिल देशमुख की भी अहम भूमिका है। आने वाले दिनों में उम्मीदवारों की अंतिम सूची तय होगी। असं आहे की आम्ही आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो शरद पवार साहेबांचा आहे त्यांच्या नागपूर महानगरपालिकेसाठी मुलाखती घेत आहोत। 151 संपूर्ण नागपूर शहरामध्ये वार्ड आहेत आणि आमच्या याच्यामध्ये जवळजवळ आमच्याकडे जे अर्ज आले आहेत 218 अर्ज आमच्याकडे आलेले आहेत। त्याच्या मुलाखती आम्ही चालू केल्या, काही आज होईल काही उद्या होईल। आमचा जो प्रयत्न आहे जे महाविकास आघाडीचे जे घटक आहे काँग्रेस, उद्धवजींची शिवसेना, बाकी आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांच्यावर एकत्र बसून या निवडणुकीला सामोरे जायचं असा आमचा विचार आहे। त्याबाबत आम्ही चर्चासुद्धा करतो आहे आणि ही चर्चा जर यशस्वी झाली आणि समझोता होऊन जर व्यवस्थित आमच्या पक्षाला जर योग्य न्याय मिळाला तर आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढू। पण आमच्या पक्षाला जर न्याय मिळाला नाही तर मग आम्हाला नाईलाजाने सर्व जागेवर आम्हाला उमेदवार आमची उभी करावं लागेल। पण आमचा प्रयत्न हाच राहील की महाविकास आघाडीच्या घटकांबरोबर चर्चा करून या निवडणुकीला सामोरे जाऊ, हा आमचा पहिला प्रयत्न राहील। कसं आहे, आज आम्ही मुलाखती चालू केल्या, आता तिकडे काँग्रेसची मुलाखती होत आहे, तिकडे उभाटाची मुलाखती होत आहे। आता याच एकदा संपूर्ण मुलाखती आटोपल्यानंतर मग एकत्रित बसून चर्चा करून मग त्याच्यावरती चर्चा होईल आणि ठरवू आमच्या ह्याच्यात। महाविकास आघाडी म्हणून आमचा एकच निकष राहणार आहे की जे कोणते उमेदवार ज्याला उमेदवारी द्यायची आहे कोणत्याही पक्षाने निवडून तो उमेदवार आला पाहिजे, हा निकष त्या निमित्तानं राहील। गुणवत्तेवर आम्ही त्या निमित्तानं निर्णय घ्यायचा प्रयत्न करू। ऑलरेडी आमचं सर्वेक्षण झालं आहे, म्हणून आमच्याकडे जे चांगले उमेदवार आहेत जे ताकदीने या निवडणुकीमध्ये उभे राहून त्यांना यश मिळू शकतं असे उमेदवार आहेत, त्यासाठी आमचा आग्रह राहील। युवा प्रश्नच नाही आमचा। शरद पवार साहेबांना सांगणंच आहे की जास्तीत जास्त युवा लोकांना संधी द्या। एखाद्या वेळेस त्यांचा पराजय झाला तरी चालेल, पण युवांना जास्तीत जास्त संधी द्या। हा तर माननीय पवार साहेबांनी सांगितलंच आहे। त्या पद्धतीत आम्ही युवांचे सुद्धा चांगल्या पद्धतीने युवकांना कशा पद्धतीने संधी मिळेल, महिला तर आहेच याच्यामध्ये 50% जवळपास, पण युवकांना सुद्धा प्राधान्य देऊ।